नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय जेव्हा त्याच्या रूममध्ये असतो. तो झोपेतून उठलेला असतो आणि त्याला चैन काही पडतच नसते. कारण काव्याला त्याला धमकी दिलेली असते. काही झालं तरी आपल्या दोघांच्या नात्याचं सत्य मी आज सर्वांसमोर एक्सपोज करणार आहे. जेव्हा तुझे वेळ आता संपलेले आहे. तुला काही करायचं असेल ना ते तू करू शकतोस, पण यातून तुझी सुटका नाही. मी सर्वांना सत्य सांगणार आहे, म्हणजे सांगणारच. काव्याने रात्री धमकी दिल्यामुळे जीवाच्या डोक्यात सतत तेच विचार येत असतात. तो खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो, नक्की ही काव्य काय करणार आहे कळतच नाही. आमच्या दोघांमधलं नातं सर्वांना ती कसं एक्सपोज करणार आहे. म्हणजे तिच्याकडे काही पुरावे आहेत का, असा विचार तो करू लागतो. आता पुरावे कुठे आहेत बरं, तर ते पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये आहेत. पण तिकडे कोणी जाण्याचा प्रश्नच येत नाही. असं म्हणून तो कपाट उघडतो. त्या कपाटामध्ये दोघांचा एक हँडचा मोल्ड बनवलेला असतो. तो घेतो आणि तो पाहतच राहतो. त्याला पनवेलच्या फार्म हाऊसमधील सगळे प्रसंग आठवतात, की कशा पद्धतीने त्याने आणि काव्याने दोघांच्या हाताचा मोल्ड तयार करून घेतलेला असतो. हे सगळं आठवल्यावरती जेव्हा आता तो मोल्ड हातात घेऊन नुसता रूममध्ये सेऱ्यावेऱ्या फिरत असतो. त्याला काहीच कळत नसतं की काय करावं, नक्की काय चाललं आहे. तो म्हणतो की पनवेलच्या फार्म हाऊसवर ते पुरावे आहेत खरं, परंतु तिकडे कोणी जाण्याचा प्रश्नच येऊ शकत नाही. कारण लगेच मलाच तिकडे जाऊन ते पुरावे नष्ट करायला लागणार आहेत, असा तो विचार करतो. नंदिनी आणि मानिनी या दोघी आपल्या किचनमध्ये स्वयंपाकाची आणि नाश्त्याची तयारी करत असतात. इतक्यात पार्थ तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो की पोरींनो आवरा की पटपट, असं नंदिनीला तो म्हणालेला असतो. नंदिनी हसते आणि विचारते काय हो. मग आता तो म्हणतो, अजून तुमचं आवरलेलं नाही आहे. अहो जीवाचा बड्डे उद्या आहे खरं, परंतु आजच आपल्याला तिकडे जायचं आहे ना, लक्षात आहे ना तुमच्या. खूप उत्साहाने तो बोलत असतो. ते पाहून नंदिनी म्हणते, हो हो जायचं आहे आपल्याला. मानिनी म्हणते, अरे बापरे, वाढदिवस कोणाचा आणि उत्सव कोणाला होत आहे. नंदिनी म्हणते, आणि काही काळजी करू नका, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, क्रिकेटचं सामान घेतलं आहे, फुटबॉल, कॅरम, अजून काही घ्यायचं असेल तेही सांगा पटकन. नंदिनी म्हणते, हो कशाला, आपण छान गप्पा मारूयात ना तिकडे जाऊन. पार्थ म्हणतो, हो लंच वगैरे इथे नको, आपण तिकडेच बघूयात लंचचं. मानिनी विचारते, अरे पार्थ, तुझा एवढा उत्साह आहे, इथे जीवाला अजून काही माहिती नाही आहे. आणि जीवाचा पापड तुला माहिती आहे ना कसा पटकन मोडतो. त्याला ना आता सगळं काही अगदी शांतपणे सांगायला हवं आहे. पार्थ म्हणतो, हो हो सांगायला तर हवंयच ना. म्हणून तो आता जीवाला आवाज देतो. जीवा रूममध्ये असतो आणि पार्थचा आवाज ऐकून तो म्हणतो, हो हो आलो दादा. त्याच्या हातामध्ये असणारा मोल्ड तो पुन्हा कपाटात ठेवतो. खूप घाबरतो आणि इकडे यायला निघतो. इकडे मानिनी म्हणते, अरे पार्थ, मगापासून आम्ही हाका मारतोय, पण तो इकडे यायला तयारच नाही आहे. नंदिनी हसते आणि म्हणते, अहो आई, अंघोळीनंतर त्यांना आवरायला किती वेळ लागतो माहितीच असेल ना तुम्हाला. पार्थ म्हणतो, हो हे आम्हाला तर माहितीच आहे, पण तुलाही माहिती झालं एवढ्या दिवसांमध्ये. तेव्हा मानिनी हसते आणि विचार करते, काय रे, तुझे बायको कुठे आहे आता. आपल्या तो छातीवरती म्हणजे हृदयाजवळ हात ठेवता आणि म्हणतो, हृदयात आहे. असा खूप छान त्याने जो क्रिएट केलेला असतो. दोघीही हसतात. तेव्हा म्हणतो, अरे कुठे आहे ती, सकाळपासून दिसलीच नाही आहे ना, म्हणून विचारते. मानिनी म्हणते, तो किचनमध्ये असेल असं म्हणतो. इकडे तिकडे पाहतो काव्याला, परंतु ती नसते. मुद्दामच मानिनी म्हणते, उजेड, अरे तू काव्याला बघितलंस का किचनमध्ये, आणि तेही किचनमध्ये आमच्याबरोबर. पार्थ म्हणतो, अरे बेडरूममध्ये सुद्धा नाही आहे ती, मला वाटलं इथे असेल. किचनमध्ये पण नाही आहे का ती, बेडरूममध्ये नाही म्हटल्यानंतर ही मुलगी गेली कुठे, असं नंदिनी घाबरतच विचारते. काव्या आता तिथे येते आणि म्हणते की इथे मंदिरात गेले होते. तेव्हा तिघेही कौतुकाने तिच्याकडे पाहतात. मानिनीला ती प्रसाद देते आणि मानिनी विचारते, काय गं काव्या, तू मंदिरात गेली होती. काव्या म्हणते, हो काकू मंदिरात गेले होते. जर महत्त्वाचं काम असेल ना, तर खूप इम्पॉर्टंट असेल तर अगोदर देवाचे आशीर्वाद घेतात, असं मी ऐकलं आहे, म्हणूनच मी गेले होते. नंदिनी विचारते, काय काव्या, कसलं काम. तर काव्या समोर जेव्हा दिसतो आणि तिथे आलेलं पाहून काव्या जेव्हाकडे प्रेमाने पाहते, हसू लागते आणि त्याला म्हणते की एक महत्त्वाचं काम आहे, खूप दिवसांपासून ते काम रखडलं आहे, परंतु आज नक्कीच त्याचा निकाल लागणार आहे, असं ती प्रसाद देत त्यांना म्हणत असते. जेव्हा खूप घाबरतो, काव्याकडे खूप वेळ तो पाहत राहतो. नंदिनी विचारते, अगं पण कसलं काम रखडलं आहे, सांग ना तरी. काव्या म्हणते, हो सांगते ना, की प्रसाद देते आणि म्हणते, हे बघ, ज्यावेळी ते काम होईल ना तेव्हाच मी सर्वांना सांगणार आहे. पार्थसुद्धा आत्ता पुढे येतो. काव्या त्यालाही प्रसाद देते. जीवाकडे पाहत म्हणते, जोपर्यंत ते काम होत नाही ना तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही. आता असं म्हणून ती जीवाकडे पाहते तेव्हा जीवाला खूपच भीती वाटू लागते. काव्या ती जीवाच्या जवळ जाते, पण जेव्हा तिथून हॉलमधून निघून गेल्याचा प्रयत्न